तोंड आले किंवा तोंडात चट्ट पडली तर आपले जीवन मुश्किल करते. त्याकरता तुला आरामाचे जेल लावायची जरूरत नाही. आपण घरगुती उपायाने बरे करू शकतो. तोंडात चट्ट पडले आपण जर परेशान असाल त्याची अनेक कारणे असू शकतात. ते म्हणजे ॲलर्जी, हार्मोनचे बदलणे, पोटासंबंधी इन्फेक्शन. तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या तोंडाचा त्वचेत जर लहान उथळ आणि दाणेदार असतो तेव्हा असा त्रास होतो. लहान फोडामुळे होणारी वेदना आणि असहज खूप तीव्र असते. या फोडामुळे खाणे, पिणे आणि बोलणे यासारख्या दैनंदिन क्रियांमध्ये अडथळा येऊ शकतो. तोंडात फोड येण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी सर्वात सामान्य कारण म्हणजे तोंडाचा आतील भाग चावला जाणे किंवा दात, ब्रश इत्यादी घसरणे, तसेच ब्रेसेस, जीवनसत्वाची कमतरता असणे, नीट झोप न लागणे आणि पुरेसे पाणी न पिणे किंवा तणाव इत्यादी त्यामागची कारणे असू शकतात. अनेकदा लोक तोंडाच्या अळसरपासून करण्यासाठी उपाय शोधत असतात, पण औषधाऐवजी तुम्ही काही घरगुती उपायांच्या मदतीने तोंडाचा अळसर बरा करू शकता. तोंडाचा अळसर काही घरगुती उपाय आहेत, त्याचा वापर करून तुम्ही वेदना कमी करू शकता आणि लवकर बरे होऊ शकता. उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊयात. मधाचा वापर. घरच्या घरी तोंडाच्या फोडावर उपचार करायचा असेल तर कच्चा मध हा उत्तम पर्याय ठरतो. मधातील बॅक्टेरिया विरोधी करणारे गुणधर्म हे ओलावा प्रदान करतात, तसेच ते कोरडे होण्यापासून रोखून प्रभावित क्षेत्रावर उपचारही करतात. कच्च्या मधात चिमूटभर हळद मिसळून लावल्याने तोंडाचे अळसर दूर होण्यास मदत होते. तसेच नारळाचे तेल अथवा खोबरे तेल हा एक असा घरगुती उपाय आहे जो सगळ्या घरात सहज उपलब्ध असतो. नारळाच्या तेलामध्ये अँटीफंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्म तसेच डागविरोधी गुणधर्म असतात. नारळाचे तेल लावल्याने थोडी आराम मिळतो. त्याचा वापर केल्याने झटपट आराम मिळतो, दुखणे कमी होते. तोंडात फोड आल्यावर तुम्ही काही वेळा नारळ तेल लावू शकता. बाधित भागावर अर्धा चमचा नारळ तेल लावल्यास दुखण्यावर त्वरित आराम मिळतो. तसेच कोरफडीचा रस. कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, तर कोरफडीच्या रसाचा हा त्याचा सुखदायक गुणधर्मासाठी ओळखले जाते. कोरफडीचा रस वापरल्यास तोंडात होणाऱ्या वेदना कमी होतात. कोरफडीच्या रसाचा वापर केल्याने ते उपचार प्रतिक्रियेस गती देते, वेदना नियंत्रित करते, तोंडाच्या फोडापासून आराम मिळवते. कोरफडीचा रस दिवसातून किंवा 2 वेळा तोंडाला लावा. जर तुमच्याकडे कोरफडीचा रस नसेल तर जिथे फोड आला त्या भागावर कोरफड जेल लावावे. तसेच औषधी गुणधर्म समृद्ध असलेली तुळस ही तोंड आलेले फोड कमी करण्यास प्रभावी ठरते. तुळशीमध्ये असलेले गुणधर्म हे बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध करतात व निर्जंतुकीकरण करतात. तोंडातील अळसर दुखण्यापासून आराम मिळतो. तुळशीचे पाने चावावे, त्यावर कोमट पाणी पिऊन दिवसातून 2दा गुळण्या कराव्या. तुमच्याकडे तुळशीचे पाने नसतील तर मेथीचे पाने वापरू शकतात. तसेच ॲपल सायडर व्हिनेगर. ॲपल सायडर व्हिनेगर हा एक लोकप्रिय घटक आहे जो अनेक आजारावर उपाय म्हणून वापरला जातो. त्याची आम्लीय प्रकृती ही जखमासाठी कारणीभूत असलेल्या जीवाणूंना मारण्यास काम करते. तोंडात फोड आल्याने होणाऱ्या वेदना कमी होण्यासाठी ॲपल सायडर व्हिनेगरचे मिश्रण पाण्यात मिसळून त्याने तोंड स्वच्छ धुवावे. तसेच मिठाच्या पाण्याचा वापर. या मिश्रणाचा वापर केल्याने थोड्या वेदना होत असल्या तरी बरेच लोक तोंडाचा अळसर आल्याचा उपयोग करतात. मीठ हा जुना घटक आहे. त्याचा उपयोग जखमा भरण्यासाठी आणि त्यामुळे होणारे बॅक्टेरिया कमी करण्यासाठी केला जातो. श्वसनाची दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया कमी करण्यासाठी मिठाच्या पाण्याचा वापर केला जाऊ शकतो. आपण ह्या उपायाने तोंडाचा अळसर बरा करण्यासाठी उपयोग होतो. तसेच आयशिंग. घरात नसून संवेदना कमी केल्या जाऊ शकतात. वेदना आणि त्रास कमी करण्यासाठी आणि तोंडाचे व्रण बरे करण्यासाठी बर्फाचे तुकडे घ्या आणि फोडावर घासून घ्या. तसेच बेकिंग सोड्याने तोंड स्वच्छ धुवा. तोंडाचा अळसर उपचार करण्यासाठी वापरला जाणारा एक घटक आहे सोडियम बायकार्बोनेट, कधीकधी बेकिंग सोडा म्हणून ओळखला जातो. बेकिंग सोडा सूज कमी करते, तोंडाचे पीएच संतुलन पुनर्रचित करण्यास मदत करते, त्यामुळे तोंडाचे फोड कमी होतात. त्याकरता आपण अर्धा कप पाण्यात 1 चमचा बेकिंग सोडा घाला.
खारट तोंडात 20-30 सेकंद फिरवल्यानंतर टुंगून टाकता. तसेच 5 ते 6 वेळा पुनरावृत्ती करा. तसेच लवंगाचे तेल तोंडाचे व्रण झटपट होण्यासाठी कापसाच्या पुड्यावर वापर करून व्रणावर थोडेसे लवंग तेल लावा. लवंग तेलाचे नैसर्गिक वेदनाशामक आणि अँटीबॅक्टेरियल वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म आहे. वेदना कमी करण्यासाठी आणि जंतू नष्ट करण्यास मदत करू शकतात. आपण ह्या उपायांनी तोंडाचा अल्सर किंवा तोंडाचे व्रण कमी करू शकतो.